भोंदू घरात नॉमिनी असलेल्या 132 बँक खात्यांचं प्रकरण या संदर्भात महत्त्वाचे अपडेट समता आणि जगदंब पतसंस्थेत मिळून भोंदूचे एकूण 132 खाते आहेत। आतापर्यंत 10 ते 11 खातेदारांची पोलिसांकडून चौकशी झाली आहे। शिर्डी राहता परिसरामध्ये आणखी 3 पतसंस्थेमध्ये खाते असल्याची देखील माहिती आहे। एका व्यक्तीने तब्बल 32 खाते उघडल्याचा पोलीस तपासात खुलासा झाला आहे। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी मनोज गाडेकर यांच्याकडून घेऊया। मनोज, आपण पाहतोय समता आणि जगदंब पतसंस्थेमध्ये अनेक खाती असल्याची माहिती मिळते, काय अपडेट? नक्कीच समता पतसंस्थेमध्ये जवळपास 100 खाते आणि जगदंब पतसंस्था जी सिन्नरची आहे त्यामध्ये 32 खाते या भोंदू खरातच्या नावानं आहे। म्हणजे तो नॉमिनी आहे या खात्यांना। त्याची जी मोडस ऑपरेंडी आहे, ज्यावेळेस तो व्यवहार करतो तेव्हा तो नॉमिनी असल्यामुळे सगळे अधिकार जे आहेत त्याच्याकडे आहेत। आणि हे जे खातेदार आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्ही कधीही पतसंस्थेत गेलो नाही, आम्ही खातेही उघडलं नाही आणि सही देखील केली नाही, कोणते व्यवहार देखील केले नाही। त्यामुळे हे सगळे व्यवहार जे आहेत ते अशोक खरातचे हस्तकच करत होते, यावरून सिद्ध झालेलं आहे। कोट्यवधींचे व्यवहार जे आहेत ते राहता येथील समता पतसंस्थेच्या शाखेत तर सिन्नर येथील जगदंब पतसंस्थेच्या शाखेतून झाल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर हा भोंदू अशोक खरात ज्यावेळेस जगदंब पतसंस्थेवर चेअरमन होता, तो चेअरमन पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यानं त्याची 2.25 कोटीची रक्कम देखील पतसंस्थेतून काढून घेतली। अनेक व्यवहार जे आहेत त्याचे काळे कारनामे जे आहेत ते उघड होत आहेत। आता शिर्डीतील जमीन फसवणूक प्रकरणामध्ये जर बघितलं तर 31 मार्चला तो गुन्हा दाखल झाला होता आणि त्यामध्ये 5 जणांवर गुन्हा दाखल झाला होता। त्यापैकी 2 जणांना अटक करण्यात आली होती। अरविंद बावके आणि किरण सोनवणे यांना 2दा पोलीस कस्टडी मिळाली आहे। कल्पना खरात या फरार आहेत। त्यामुळे आता पुढचा तपास देखील पोलीस जो आहे तो त्या अनुषंगाने करताय आणि कल्पना खरात यांच्या अटकेसाठी देखील पोलीस कसोशीने प्रयत्न करतायत। 3 पथक जे आहेत ते शिर्डी पोलिसांकडून असेल, स्थानिक गुन्हे शाखेकडून असेल तैनात करण्यात आले आणि ठिकठिकाणी पाठवण्यात आलेले आहेत। अगदीच धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी।